बातमी आता सांगलीतून। सांगलीमध्ये हिंदू एकता आंदोलन संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। छत्रपती संभाजीनगरमधल्या औरंगजेबाची कबर हटवावी या मागणीसाठी आंदोलन केलं। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चाही काढण्यात आला। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बेदाणा सौद्यामध्ये बेदाण्याला उच्चांकी दर मिळाला। चांगल्या प्रतीच्या बेदाण्याला 300 रुपये दर मिळाला। द्राक्षांचं उत्पादन घटल्यानं बेदाण्याच्या उत्पादनावर परिणाम झाला। सांगलीच्या आमणापूरमध्ये कृष्णा नदीतले मासे मृत्युमुखी पडल्याची घटनेची प्रदूषण महामंडळानं दखल घेतली आहे। नदीमध्ये सोडलेल्या मिश्रित पाण्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडल्याचा आरोप स्थानिकांनी केला। त्या नदीतल्या पाण्याचे नमुने तपासण्यासाठी आता प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत। सांगलीतील मिरजेमध्ये गांजा विकणाऱ्या एका तरुणाला अटक करण्यात आली। या तरुणाकडून 75,000 रुपयांचा 3 किलो गांजा जप्त केलेला आहे। शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान या ठिकाणी हा तरुण गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्तानं सांगलीच्या शिराळा इथल्या भुईकोट किल्ल्यावर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची भव्य दिव्य रांगोळी रेखाटण्यात आली आणि तब्बल 7,000 स्क्वेअर फूट जागेमध्ये ही रांगोळी रेखाटण्यात आली। याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला।